दोघांनी एकत्र बनवलेला कोणता पदार्थ? एकत्र नाही बनवलंय मी. ज्या पदार्थाची वाट लावली आहे ती त्यांनी सुधारली. सो बिग बॉसला जाण्याच्या आधी आमचं रोज वर्कशॉप चालायचं. आज चपाती, उद्या आमटी. ॲक्च्युली त्याचा आवाज खूप छान आहे, पण तो गात नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गुढीपाडवा आहे. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्यासोबत या निमित्ताने शेलार कुटुंब आहे. कसे आहात? ऑल वेल, ऑल गुड, फंटॅस्टिक, झकास. मस्त. पण हाच तुमच्या नातातली गोडवा पाहून मी एक छोटासा गेम आणला आणि तो आपण करणार आहोत. मी काही गोष्टी विचारेल, यांना विचारलं की तुम्ही यांचं सांगायचं आणि तुम्हाला विचारलं की आवडता पदार्थ. दोघांनी एकमेकांचं सांगायचं. मी सांगू? बोंबील फ्राय. तिचा आंबा. कपाटात कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत? तिच्या सगळ्या कलरचे, पण ब्लू तिचा फेवरेट आहे. बरोबर. सुशांतकडे पण सगळ्या कलरचे आहेत, मल्टी कलर. दोघांनी एकत्र बनवलेला कोणता पदार्थ? एकत्र नाही बनवलंय मी. ज्या पदार्थाची वाट लावली आहे ती त्यांनी सुधारली. आणि बिग बॉसला जेव्हा सुशांत जाणार होता तर तेव्हा आमचं असं ठरलं होतं की नाही तुला जेवण करता आलंच पाहिजे. सो बिग बॉसला जाण्याच्या आधी आमचं रोज वर्कशॉप चालायचं. आज चपाती, उद्या आमटी, असे बेसिक पदार्थ शिकून तो गेला होता तिकडे. त्यामुळे शेफ करून पाठवलं होतं. त्याचा फायदा झाला? हो झाला ना. भांडी घासेपर्यंत पण झालं. हिडन टॅलेंट काय आहे दोघांचं? तिच्यात एक नेतृत्व गुण आहे आणि तो कधी कधीच ती बाहेर काढते फक्त. ॲक्च्युली त्याचा आवाज खूप छान आहे, पण तो गात नाही. पहिला एकत्र पाहिलेला चित्रपट नाही आठवत. कहू ना प्यार है. एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट. ग्रीटिंग कार्ड. आणि शेवटचा दोघांसाठी एक एक शब्द काय? तिचा आहे आताचा एक रिसेंट एक शब्द आहे तिचा. डेडिकेट कोणता करेल एक शब्द? अच्छा, डेडिकेट. दिला विचार आधी मग मी सांगतो. ऑलराऊंडर. एक्सपर्ट. वा, खूप छान. आणि थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.